बघा, एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 24 वर्षात 8 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल? प्रश्न सोडवायचा कसा? लेकरांनो लक्ष द्या. इथं वर्ष आणि इथं पट हे शब्द मांडा. आता गणित काय म्हणते की एका रकमेची चक्रवाढ व्याज दराने 24 वर्षात 8 पट होते, तर तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात, म्हणून इथं प्रश्न दाम दुप्पट होईल, करायचं काय? इथं हे 8 म्हणजे 2 चा घात 3. 8 म्हणजे काय? तर 2 चा घात 3. 2 या मुळाचा 3रा घात म्हणजे 8. मांडणी कशी? 2चा जेव्हा 3 वेळा गुणाकार केला जातो तेव्हा मिळणारं उत्तर 2 4, 4 2 8 हे आहे. मग या 3 या 24ला फक्त भागायचं. हा भाग लेकरांनो 8 न जातो, म्हणून 8 वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर. तीच रक्कम त्याच दराने किती वर्षात दाम दुप्पट होईल? 8 वर्षात हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके. दाम दुप्पट, तिप्पट, चौपट ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल. ओके.